हॅलो एव्हरीवन, मी पूजा चव्हाण. वेलकम आहे तुमचा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आहे संडे आणि संडेला स्पेशल हे सगळ्याच्याच घरी असतं, तसंच माझ्याही घरी आहे. बट आज आम्ही संडे स्पेशलमध्ये आमची जी फेवरेट डिश आहे किंवा जी आमच्या बंजारी कास्टमध्ये बनवतात, जे गुरमाटी लोक मोस्ट लाईक करतात, ते म्हणजे सळोई. सळोई ही वजडीपासून बनते. कुणी कुणी मटनही घालतं तर कुणी कुणी मुंडीही घालतं. बट आज मी मटन आणि वजडीची सळोई बनवली आहे आणि खरं सांगते, खायला खूप टेस्टी असते आणि मोस्ट ऑफ इट आमच्या लोकांमध्ये तर खातं म्हणजे गोरमाटीमध्ये जे कुणी गोरमाटी असेल त्यांना माहिती असेल सळोई कशी असते आणि काय असते. ज्यांना बनवायला येत नसेल त्यांच्यासाठी मी रेसिपीही शेअर केली आहे. तुम्ही बघू शकता, मी सगळे प्रोसेसही तुम्हाला शेअर केलेली आहे. वजडी हे खूप डाळ धुवायची असते बिकॉज खूप घाण असतं वजडीमध्ये. सो त्याला प्रॉपरली वॉश करायचं असतं. त्यानंतर जे रक्त असतं त्यामध्ये मीठ आणि ज्वारीचं पीठ हे टाकून एकजीव करून घ्यायचं असतं. बिकॉज मेन सळोईमध्ये रक्त आणि ज्वारीचं पीठच खूप इम्पॉर्टंट असतं. जर हे दोन्ही गोष्टी नसल्या तर सळोई बनतच नसते. बिकॉज विदाऊट रक्त सळोई ही बनणारच नाही. सो जेव्हाही तुम्ही सळोई बनवता आपल्याला रक्त लागतं आणि खरंच खूप इझी आहे. जास्ती काही मसाल्यांची गरज नाही लागत ह्याला. फक्त कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची लागतं आणि थोडीशी हळद, मीठ, बस इतकंच इन्ग्रेडियंट्स लागून सळोई बनतात. जे कोणी गोरमाटी आहे ते कमेंट करून सांगा कोणाकोणाला सळोई आवडते. बिकॉज मला तरी खूप आवडते. पुढं रिॲक्शन बघा तुम्ही. माझे पप्पा ना मी दिलेलं, त्यांना तो टेस्ट चांगला वाटला. तर अशोकचं रिॲक्शन बघा. कशी झाली पप्पा? थँक्यू फॉर वॉचिंग.